नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या मराठीच्या ज्या म्हणी आहेत त्या बघणार आहोत, जे की SRPF 2026मध्ये जो गट क्रमांक 20 वरणगाव आणि गट क्रमांक 7 दौंड या पेपर होणारे 16 मे आणि 17 मे या दिवशी, त्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि वारंवार रिपीट होणाऱ्या या म्हणी आहेत. तर पहिली म्हण म्हणजे काय ते बघूयात. तर म्हणी हा समाजात रूढ झालेला व तशा परिस्थितीत पुन्हा पुन्हा वापरला जाणारा वाक्यप्रकार असतो. म्हणी हा दैनंदिन जीवनातील एक अनुभव असतो. म्हणीमध्ये शक्यतो क्रियापद नसते. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. असतील शीते तर जमतील भूते. तर ही जी म्हण आहे त्याचा जो अर्थ आहे तो आहे, एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात. हे बरोबरच आहे, कारण की जर आपल्याकडनं जर कोणाला फायदा होतोय तर ऑब्व्हियसली आपल्याकडेच लोक येतात ना. ज्याच्याकडनं फायदा होत नाही, कारण की आजच्या काळात लोक त्याच्याकडे जात नाही, त्याच्यामुळेच ही म्हण वापरण्यात येते, असतील शीते तर जमतील भूते. तर दुसरी म्हण बघूयात, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. तर याचा अर्थ आहे, एक दुर्जन माणसांशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. तिसरी म्हण बघूया, अडला हरी गाढवाचे पाय धरी. तर एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. आता आपण काही वेळेस नाही का, आपला मित्र आपण त्याला काही मानत नाही, बट त्या टाईमला जर त्याच्याकडे ती गोष्ट असली तर आपल्याला त्याला खूप म्हणजे असं त्याच्यासमोर पुढे पुढे करावं लागतं. तर त्याच टाईमला ही म्हण वापरतो आपण, अडला हरी गाढवाचे पाय धरी. पुढची म्हण बघूया, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. आता काही वेळेस नाही का, आपण मित्र आहे ते कोणी पण बसलो तर आता एक मित्र म्हणतो, अरे तुला हे कळतं का, मी असं करतो तसं करतो, मी तुला हे करून दाखवतो, म्हणजे फार शहाणा समजतो स्वतःला. तर त्याच टाईमला त्याचे नाही का कामच होत नाही, म्हणजे तो तोंडावर पडतो. तर त्याच टाईमला ही म्हण वापरतात, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. खूप हुशार समजायचं स्वतःला, पण मुळात तो काहीच नसतो. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. तर पुढची म्हण बघूया, अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास. अन्न न खाणे पण त्यात मन असणे. आपापाचा माल गपापा. लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. आता आपण ऐकतो की कित्येक वेळेस भाऊ भावांचे घेतो, म्हणजे लोक जमिनी हडपतात, बट तेव्हा नाही का लोक जे आपल्याला तळतळाट देतात, म्हणजेच की ऑब्व्हियसली आपण जर कोणाचं दुसऱ्यांचं घेतोय हिसकावून छीनून, तर तेव्हा ते लोक तळतळाट देणारच ना, आपल्याला वाईट बोलणारच. तर त्यासाठी ही म्हण वापरतात. पुढची म्हण बघूयात, अर्थी दान महापुण्य. तर याचा अर्थ आहे, गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. पुढची म्हण, आईची माया अन पोर जाईल वाया. फार लाड केले तर मुले बिघडतात. ही म्हण म्हणजे खूप गरजेची आहे, की आजच्या काळात आई नाही का मुलांना खूप जपते, खूप लाड करते, बट त्यांना हे नाही कळत की त्यामुळे ते मुलं बिघडतात. तर त्याच्यामुळे ही म्हण वापरण्यात येते, आईची माया अन पोर जाईल वाया. आधी पोटोबा मग विठोबा. प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे. त्याचा अर्थ असा आहे की पहिले आपण जेवणाची, म्हणजे जगात आपण कमवतो कशाला, तर जेवणासाठीच ना, म्हणजे अन्न भेटण्यासाठी. तर म्हणूनच म्हणतात की पहिले प्रथम पोटाची सोय करा, मग तुम्ही देवदेव करा. देवदेव करून काय आपल्याला आयतं काही भेटत नाही. जर तुमचे पुण्य चांगले असेल, तर तुम्ही मेहनती असेल तरच आपल्याला म्हणजे भेटेल ना पैसे पण. तर त्याच्यामुळेच ही म्हण वापरतात, आधी पोटोबा मग विठोबा. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. काही वेळेस नाही का आपण लोकांना असं म्हणतो तसं म्हणतो, बट काही वेळेस आपलीच चुकी असते, म्हणजे आपल्याच लोकांची. तर त्यामुळेच म्हणतात, आपलेच दात आपलेच ओठ. आयत्या बिळावर नागोबा. तर याचा अर्थ आहे, एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आता इकडची खालची म्हण बघूयात, अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे. तर याचा अर्थ आहे, दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. पुढची म्हण आहे, अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज. गरजवंताला अक्कल नसते. आयत्या बिळावर नागोबा ही झालेली आहे. तर त्याची खालची बघूयात, आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 डोळे. तर अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला.
ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला असतो तो दोष आपल्या अंगी असणे. आता आपण म्हणतो की हे आंधळं आहे, हे ते, म्हणजे आपण नाही का लोकांना नावं ठेवतो, बट ते आपण नाही ठेवायला पाहिजे. कारण की याच्यासाठीच ही म्हण आहे की जर आपण लोकांवर असतो तर ते देव आपल्याला रिपीट देतो, त्यामुळेच ही म्हण वापरतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या म्हणी घेतलेल्या आहेत जे की मराठी व्याकरण या विषयावर प्रत्येक पोलीस भरती, तलाठी भरती, प्रत्येक विषयाला आणि प्रत्येक पेपरला अत्यंत महत्त्वाचे आणि या म्हणी वारंवार रिपीट होणाऱ्या आहेत. म्हणूनच मी तुम्हाला म्हणत आहे की या म्हणी लक्षात ठेवा, पाठ करा, याचा अर्थसुद्धा लक्षात ठेवा आणि येणाऱ्या वरणगाव आणि दौंड या SRPF गट क्रमांक 20 आणि 5 या पेपर 7 आणि या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असे या म्हणी आहेत. यातील म्हणी वारंवार रिपीट होतील. यांचा जो पेपर आहे तो 16 आणि 17 मेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ना खूप महत्त्वाचा आहे. नवीन असेल चॅनलला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.